श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने नाशिकमध्ये बळी महाराज मंदिराशेजारी युथ फेस्टिवल मैदानात 23 ते 27 जानेवारीमध्ये जागतिक कृषी महोत्सवाचं हे सर्व नियोजन सुरू झालेले आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 500हून अधिक वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानापासून तर घरगुती दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गरजा, त्याच्याबरोबर इतर असे काही महत्त्वपूर्ण विभाग उपक्रम या ठिकाणी आहे. पर्यावरण असो, कृषीचा असो, रोजगाराच्या संदर्भात असो, कृषी पर्यटन असो, वेगवेगळे चर्चासत्र असं एक सर्व वेगवेगळ्या उपक्रमांनी असं एक जागतिक कृषी महोत्सवाचं नियोजन केलं गेलेलं आहे. आपल्या सर्व शेतकरी आणि शहरातल्या सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. मी राजश्री बालाजी देशमुख. आमचा बचत गट आहे, इंदोरी प्रणित सात्विक बचत गट आहे. मी 4 वर्षापासून या स्वयंरोजगारमध्ये काम करते. आबासाहेबांनी आम्हाला एक कृषी महोत्सवमध्ये महिलांना स्वयंरोजगार असा उपलब्ध करून दिला आहे की आम्ही आमच्या पायावर उभा राहतो. म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी हा स्वयंरोजगार खूप गरजेचं आहे. आता बघा, आम्ही उपवासाचे पापड, चकली, इकडले सगळे उन्हाळ्याचे पदार्थ, ज्वारीच्या पापड्या, मक्याच्या पापड्या, या सगळ्या फ्रेश माल आत्ता बनवला आहे कृषी महोत्सव चालू होण्याच्या आधी आणि हे स्वयंरोजगारच्या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवलं आहे. छान रिस्पॉन्स मिळतो आहे. कालपासून छान रिस्पॉन्स भेटते. आज कृषी महोत्सवचा आज 2रा दिवस आहे. सकाळपासून छान रिस्पॉन्स आहे. मी जॉब करत होते अगोदर, पण जेव्हापासून आबासाहेबांच्या स्वयंरोजगारमध्ये काम करते, जॉबची काही गरज वाटत नाही. खेळमेळीचं वातावरण, आम्ही काम केलं आहे असं पण वाटत नाही आणि आर्थिक बाबतीत, सगळ्याच बाबतीत आम्हाला स्वयंरोजगारच आवडतो. इथंच काम करायला उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय आबासाहेबांचे धन्यवाद.